आज आपण मेथीचा पराठा बनवणार आहोत. त्याच्यासाठी साहित्य घेतले आहे. मी इथे 2 ते 2.5 पेले गव्हाचं पीठ घेतलं आहे. त्याच्यानंतर चवीपुरतं मीठ, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा लाल तिखट, अर्धा चमचा गरम मसाला, थोडीशी धनेपूड आणि हे मी लसूण आणि मिरचीचं थोडंसं असं खलबत्त्यामध्ये वाटून घेतलं आहे. आणि खूप सारी मेथी घेतली आहे. मेथी ही मी 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून नितळत ठेवून आणि मग ती घातली आहे पिठामध्ये. आता हे आपल्याला सगळं मिश्रण एकत्र काढून थोडं थोडं पाणी घालून मळून घ्यायचं आहे आणि ते 10 ते 15 मिनटं मुरून ठेवूया. आता इथे आपण पराठा करायला घेणार आहोत. त्याच्यासाठी मी पॅन आधीच तापत ठेवला आहे. आता हे मी गव्हाचं पीठ न घेता तांदळाचं पीठ घेतलं आहे, म्हणजे पराठा पोलपाडाला चिटकत नाही म्हणून. पराठा आपल्याला दोन्ही बाजूने खरपूस भाजून घ्यायचा आहे. मी इथे तेल लावणार आहे. तुम्ही तेल, तूप किंवा बटर लावू शकता. दोन्ही बाजूने व्यवस्थित खरपूस भाजून घ्यायचा, म्हणजे पराठा खायला छान लागतो म्हणून, आणि चवीला सुद्धा उत्तम लागतो. या पद्धतीने मी सगळे पराठे करून घेते. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि रेसिपी कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा. पुन्हा भेटूया नेक्स्ट रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.